नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत आणि त्या टॉपिकचं किंवा चॅप्टर म्हणू शकता, टॉपिक म्हणा किंवा चॅप्टर म्हणा, त्या चॅप्टरचं नाव आहे मॅट्रिसेस। फर्स्ट आपण लॉगॅरिथम बघितलेला आहे, त्याच्यावरचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि जे एग्जाम पेपर मध्ये प्रीवियस इयर पेपर मध्ये क्वेश्चन आले होते ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून दिलेले आहे। राईट, आता नेक्स्ट चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस। तर ह्याचं जसं आता ह्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल जर असेल, एकच मॅट्रिक्स एकच असेल तर त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो आणि नंबर ऑफ मॅट्रिक्स जर असतील तर त्याला आपण मॅट्रिसेस म्हणतो। आता सगळ्यात पहिल्यांदा मॅट्रिक्सचा सिम्बॉल काय आहे आणि डिटर्मिनंटचा सिम्बॉल काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया। मग मॅट्रिक्स मध्ये ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स, त्यानंतर सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिक्स, त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर त्या ठिकाणी जर एखादा नंबर असेल समजा तर त्या नंबरनी मॅट्रिक्स मध्ये डिव्हिजन कसं करायचं, डिव्हाइड कसं करायचं, हे सर्व बेसिक कन्सेप्ट आपण अगोदर बघूया। त्यानंतर मग आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स या चॅप्टर वरचे सॉल्व्ह करणार आहोत। ठीक आहे, तर मॅट्रिक्स कशाला म्हणतो, तर मॅट्रिक्सला कशाने डिनोट करतात ते आपण बघूया। जर समजा ह्या ठिकाणी असा हा मॅट्रिक्स जो आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो। ठीक आहे, दोन जे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत त्याच्यामध्ये मॅट्रिक्सचे जे काही नंबर्स आहेत ते लिहिल्या जातात। जसं की ह्या ठिकाणी समजा हे 3 4 6 5, राईट, हा आहे मॅट्रिक्स। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर मग डिटर्मिनंट कशामध्ये लिहितो आपण। ठीक आहे, डिटर्मिनंट पण तुम्हाला माहिती पाहिजे का, कारण की याच टॉपिक मध्ये याच चॅप्टर मध्ये आपल्याला मॅट्रिक इन्व्हर्जन मेथड आहे आणि त्या मेथडवरचा एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येतो। तर त्या ती मेथड सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करावा लागतो, म्हणजे डिटर्मिनंट सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर डिटर्मिनंट जो आहे तर ह्या अशा 2 जे व्हर्टिकल लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर्स लिहितो तर त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो। जसं की 3 2 त्यानंतर 0 1, राईट, हे डिटर्मिनंट। असे 2 व्हर्टिकल लाईन्स त्यामध्ये जे नंबर लिहितो आपण त्याला म्हणायचं डिटर्मिनंट आणि याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स। राईट, या सिम्बॉल आपण ह्या ठिकाणी याला असे नाव सुद्धा देऊ शकतो। याला काय म्हणणार तुम्ही, मॅट्रिक्स, राईट, आणि याला काय म्हणणार, डिटर्मिनंट। काय म्हणणार, डिटर्मिनंट, राईट, हा डिटर्मिनंट आहे आणि हा मॅट्रिक्स आहे। मग आता सगळ्यात मेन मॅट्रिक्स हा टॉपिक आपल्याला लर्न करत असताना रोज आणि कॉलमचा कन्सेप्ट हा क्लिअर राहणे अतिशय महत्वाचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना एखादं मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये रो किती आहेत आणि कॉलम किती आहेत हे जर समजलं तर त्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम्स जे आहेत मॅट्रिक्स टॉपिक वरचे ते सॉल्व्ह करता येतात। ठीक आहे, मग रो कशाला म्हणतात, तर हे आडवे जे असतात त्याला रो म्हणतो आपण। ठीक आहे, म्हणजे हा काय आहे, R1 आहे। ठीक आहे, हे आडव्यामध्ये जे असते त्याला रो, त्यालाच आपण हॉरिझॉन्टल सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, मग हा रो 2, हा रो फर्स्ट आणि हा रो सेकंड। ठीक आहे, हा रो फर्स्ट आणि हा रो सेकंड। मग जे उभे लाईन्स असतात, राईट, उभे लाईन्स असतात त्याला काय म्हणायचं, कॉलम्स म्हणायचं। म्हणजे हे C1 आणि हा काय आहे, C2 आहे। राईट, हे C1 आणि हे C2 हे कॉलम्स आहेत। आता बघा, आपल्याला एखादं नवीन घराचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्याचे कॉलम्स असतात। राईट, आता आपल्या ह्या क्लासमध्ये सुद्धा कॉलम्स आहेत। कॉलम्स कसे असतात, उभे असतात, राईट, आणि रो कसे असतात, आडवे। किंवा हा क्लास आहे, राईट, ह्या ठिकाणी आपण असे आडवे विद्यार्थी बसवलेले आहेत तर याला काय म्हणतो, असे नंबर ऑफ रोज किती आहेत आणि ह्या ठिकाणी कॉलम्स म्हणजे हे उभ्या लाईन मध्ये किती विद्यार्थी बसलेले आहेत। समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन, असे 3 लाईन्स आहेत। राईट, म्हणजे किती झाले ते 3 कॉलम्स। आणि रो म्हणजे काय, आडवे। ठीक आहे, आणि कॉलम्स म्हणजे काय, उभे। ठीक आहे, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल, रो कशाला म्हणतो, कॉलम कशाला म्हणतो। ठीक आहे, मग नेक्स्ट आता काय करायचं, आता ह्या नंबरची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे। राईट, ह्या नंबरची पोझिशन, तर आता पोझिशन कशी फाइंड आउट करतात किंवा हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे
म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये रो किती आहेत आणि कॉलम्स किती आहेत. बघा तुम्ही सांगा मला, इथं रो किती आहेत रे. हा रो 1 आणि हा रो 2, राईट. म्हणजे फर्स्ट रो सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणून याला काय म्हणू शकतो आपण, 2x2 मॅट्रिक्स, राईट. 2x2 मॅट्रिक्स. पण आता इथं रो आणि कॉलम सेम आहेत म्हणून आपण 2x2 चा मॅट्रिक्स म्हणलेलं आहे. ठीक आहे. पण कधीही आपल्याला काय करायचं आहे, रो अगोदर लिहायचं आहे आणि कॉलम्स नंतर लिहायचं आहे. म्हणजे हे जे 2 फर्स्ट आहे हे रोज आहेत आणि सेकंड जो 2 आहे तो कॉलम्स आहेत, राईट. मग आता याची पोझिशन फाइंड आउट करूया आपण. याची पोझिशन काय आहे, राईट. पोझिशन म्हणजे हा जो 3 नंबर आहे हा कोणत्या रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे सांगा बरं. हा कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे म्हणजे A1. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, फर्स्ट कॉलम मध्ये आहे म्हणजे याची पोझिशन काय आहे, A11. आता A जो आहे तो कोणताही नंबर असू शकतो, 0 to 9. 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, कोणताही नंबर असू शकतो. ठीक आहे. तर त्याला आपण हे झाली याची पोझिशन. ठीक आहे, A11, राईट. आता नेक्स्ट ह्या 4 ची पोझिशन काय आहे. मग 4 ची पोझिशन बघा, फर्स्ट काय चेक करायचं, रो. रो कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे. म्हणजे फर्स्ट रो, राईट, आणि सेकंड कॉलम. ठीक आहे, फर्स्ट रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे म्हणून A12. आता तुम्ही मला सांगा 6 ची पोझिशन काय आहे, राईट. बघा 6 फर्स्ट काय चेक करायचं, रो. कोणत्या रो मध्ये आहे, सेकंड रो मध्ये आहे, राईट. हा A आहे, सेकंड रो मध्ये आहे, राईट. आणि कोणत्या सेकंड रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, फर्स्ट कॉलम मध्ये आहे म्हणजे 2 1. आता या 5 ची पोझिशन चला सांगा, कोण सांगते 5 ची पोझिशन. हा फर्स्ट काय चेक करायचं, रो. कोणत्या रो मध्ये आहे, सेकंड रो मध्ये आहे. कॉलम कोणता आहे, सेकंड आहे, राईट. तर हे झाले यांची पोझिशन, A11, A12, त्यानंतर A21, A23, राईट. तर अशा पद्धतीनं ह्या नंबर्सची पोझिशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, राईट. आता नेक्स्ट आपण मॅट्रिक्स बघूया, 3x3 चा मॅट्रिक्स. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण 3x3 चा मॅट्रिक्स बघूया, म्हणजे ज्याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम्स आहेत, राईट. त्याला म्हणतो आपण 3x3 चा मॅट्रिक्स. ठीक आहे. हा हे झालं 6 2 5 0 1 4 9 2 7, राईट. आता तुम्ही मला सांगा या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम्स आहेत. ठीक आहे, किती रोज आहेत, 3 रो आहेत. बघा इथं आपल्याला मोजून सांगायचं आहे. हा कोणता रो आहे, R1, राईट. हा कोणता रो आहे, R1. ठीक आहे. हा त्याच्यानंतर हा कोणता रो आहे, R2, राईट. आणि हा कोणता रो आहे, R3. कॉलम हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, राईट. रो म्हणजे आडव्या लाईन्स आणि कॉलम्स म्हणजे उभ्या लाईन्स. ठीक आहे. तर हा कुठला आहे, हा C1 आहे. हा कॉलम कोणता आहे, C2 आहे. आणि हा कॉलम कोणता आहे, C3 आहे, राईट. म्हणजे हा या मॅट्रिक्स मध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम्स आहेत म्हणून याला कोणता मॅट्रिक्स म्हणतो आपण, 3x3 मॅट्रिक्स, राईट. 3x3 मॅट्रिक्स. आता आपण काय करूया, या मॅट्रिक्सची पोझिशन फाइंड आउट करूया. ठीक आहे. पोझिशन कशी फाइंड आउट करणार, जसं ह्या ठिकाणी 2x2 मॅट्रिक्सची आपण पोझिशन फाइंड आउट केलो, सेम तशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, 3x3 मॅट्रिक्सची पोझिशन फाइंड आउट करायचं आहे, राईट. हा तर आपण 3x3 मॅट्रिक्सची पोझिशन फाइंड आउट करूया. फर्स्ट पोझिशन सांगा 6 नंबरची. हा 6 कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, फर्स्ट कॉलम मध्ये आहे म्हणजे A11, राईट. हा 2 कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे. आणि कोणत्या कॉलम मध्ये, सेकंड कॉलम मध्ये. हा 5 फर्स्ट रो मध्ये आहे आणि थर्ड कॉलम मध्ये आहे म्हणून A13, राईट. म्हणजे ह्या ठिकाणी रो म्हणल्यानंतर हा जो फर्स्ट नंबर इंडिकेट करतो तो आहे रो आणि सेकंड नंबर जो इंडिकेट करतो तो आहे कॉलम.
राईट. मग आता झिरोची पोझिशन सांगा. हा कोणता रो आहे? सेकंड रो आहे. कॉलम कोणता आहे? फर्स्ट आहे. चला 1 ची पोझिशन सांगा. 1 ची हा कोणता रो आहे? सेकंड रो आहे. कॉलम कोणता आहे? सेकंड आहे. 4 ची पोझिशन सांगा. हा रो कोणता आहे? सेकंड आहे. कॉलम कोणता आहे? थर्ड आहे. राईट. त्यानंतर 9 ची पोझिशन, 9 कोणत्या रो मध्ये आहे? थर्ड रो मध्ये आहे. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे? फर्स्ट कॉलम मध्ये. राईट. 2 ची पोझिशन कोणत्या रो मध्ये आहे? थर्ड रो मध्ये. कॉलम कोणता आहे? सेकंड. चला 7 ची पोझिशन, 7 ची पोझिशन बघा कोणत्या रो मध्ये आहे? थर्ड रो मध्ये आहे. कॉलम कोणता आहे? थर्ड आहे. हे झाले याचे पोझिशन्स, ह्या नंबरचे पोझिशन. ह्या एच्या ठिकाणी कोणताही नंबर असू शकतो. राईट. तर हा झाला 3x3 मॅट्रिक्स. आता नेक्स्ट बघूया आपण मॅट्रिक्सची ऍडिशन कशी करायची. ठीक आहे. आता 1 बाय 1 आपल्याला मॅट्रिक्सची ऍडिशन लर्न करून घ्यायचं आहे, मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन लर्न करायचं आहे आणि मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन लर्न करायचं आहे. हे 3 मेजर आहेत. आणि मॅट्रिक्सचं डिव्हिजन जे आहे, तर आपण म्हणजे एखादा त्या मॅट्रिक्सच्या बाहेर जर नंबर असेल तर त्या नंबरनी मॅट्रिक्समध्ये जेवढे नंबर्स आहेत त्याला डिवाइड कसं करायचं हे पण आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपण 1 बाय 1 नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण बघू. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कंबाईन आहे, तर त्याचे बेसिक कन्सेप्ट बघूया अगोदर, मग त्याच्यावरचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर समजा या ठिकाणी हा मॅट्रिक्स आहे 2 बाय 2 चा. ठीक आहे. 4 8 प्लस किंवा असा क्वेश्चन देतो, जनरल क्वेश्चन. ठीक आहे. A इक्वल्स टू इफ. ठीक आहे. इफ A इक्वल्स टू हे दिलेलं आहे आणि B इक्वल्स टू हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे 6 5 3 4. ठीक आहे. आणि फाइंड A प्लस B. ठीक आहे. काय फाइंड करायचं आहे आपल्याला? A प्लस B आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मॅट्रिक्स A ची व्हॅल्यू दिले आणि मॅट्रिक्स B ची व्हॅल्यू दिले, तर आपल्याला A प्लस B फाइंड आउट करायचं आहे. चला मग A प्लस B फाइंड आउट करूया. आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलेलं आहे? मग इथे लिहू शकता तुम्ही सोल्युशन. राईट. तर फाइंड काय करायला सांगितले? A प्लस B इक्वल्स टू, चला A ची व्हॅल्यू काय आहे? 2 3 हे 4 8. राईट. हा प्लसचा साइन प्लस. आणि B ची व्हॅल्यू काय आहे? B म्हणजे हा B चे जो मॅट्रिक्स आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहून घ्यायची 6 5 3 4. राईट. 6 5 3 4. लक्षात आलं? बघा मॅट्रिक्स जो हा टॉपिक आहे, हा चॅप्टर आहे, याच्यावरचे प्रॉब्लेम खूप इझी आहेत. ठीक आहे. पण काही विद्यार्थी प्लसचं मायनस केलं प्रॉब्लेम जाते. ठीक आहे. मायनसचं प्लस केलं प्रॉब्लेम जाते. ठीक आहे. आणि तुम्हाला जे के स्कीम चालू आहे तुमची, या स्कीम मध्ये तुमचं फायनल आन्सर जर करेक्ट आलं तरच मार्क मिळणार. तुम्ही लास्ट पर्यंत करेक्ट सॉल्व्ह करून एखाद्या ठिकाणी मायनर मिस्टेक केलात, प्लसच्या ठिकाणी मायनस घेतलात किंवा मायनसच्या ठिकाणी प्लस घेतलात, तर पूर्ण प्रॉब्लेम तुमचा रॉंग होऊ शकतो. त्यामुळं मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला प्रॉब्लेम चुकणार नाही. राईट. आणि त्याचे मार्क्स आपले जाणार नाही. मग आता ऍडिशन कशी करायची? तर ऍडिशन ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर ऍडिशन करत असताना तुम्हाला या ठिकाणी 2 मॅट्रिक्स, हा 2 प्लस 6. ठीक आहे. 2 प्लस 6 म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये, म्हणजे मॅट्रिक्स फर्स्ट मध्ये 2 ची जी पोझिशन आहे, सेकंड मॅट्रिक्स मध्ये 2 च्या पोझिशनला जसं या ठिकाणी या 2 ची पोझिशन कोणती आहे? A11 आहे. आणि ह्या 6 ची पोझिशन सुद्धा A11 आहे. म्हणजे त्याच पोझिशनचा नंबर ऍड करू शकतो आपण. म्हणून मी काय केलं? 2 प्लस 6. राईट. त्यानंतर हे 4 प्लस 5. चला तुम्ही नेक्स्ट सांगा. 3 प्लस 3 प्लस 3 8 प्लस 4. राईट. 8 प्लस 4. फक्त घाई करू नका, इझी आहे. 2 प्लस 6 4 प्लस 5. राईट. 3 प्लस 3 आणि 8 प्लस 4. ठीक आहे.
हे अशा पद्धतीनं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. तुम्हाला एकदा हा कन्सेप्ट समजला तरी तुम्ही हे स्टेप नाही केली तरी चालते, पण सुरुवातीला जे नंबर ऑफ स्टेप्स आहेत ते जेवढे जास्त स्टेप्स आपल्याला लिहिता येतील तेवढे लिहायचं, म्हणजे कन्सेप्ट आपला क्लिअर होऊन जाते. राईट. हा चला नेक्स्ट मग याला सॉल्व्ह करूया. काय येईल रे? 2 + 6 8, 4 + 5 9, 3 + 3 6, 8 + 4 12. वा सर, खूप इझी आहे. ठीक आहे, फक्त ऍडिशन करायचं आहे आणि अशी ऍडिशन आपण 1 + 2, 2 + 3, 4 + 5 हे आपण 3rd क्लासमध्ये, 4th क्लासमध्ये, 5th क्लासमध्ये, ठीक आहे, तर असं लर्न केलेलं आहे. फक्त एकदम इझी आहे. राईट. तर हा कन्सेप्ट समजला तुम्हाला. आता नेक्स्ट याच्या समोरचं अजून एक एक्झाम्पल बघूया. जर समजा तुम्हाला हा मॅट्रिक्स ए आहे, हा मॅट्रिक्स बी आहे. जर समजा तुम्हाला क्वेश्चन असा आला, समजा हा काय क्वेश्चन आला, जर समजा आता सेकंड बघू याच, फाइंड 2a + 2a + 3b. ठीक आहे, फाइंड 2a + 3b असा जर प्रश्न आला समजा, तर काय करणार बघा. आपल्याला काय करायचं आहे, 2a + 3b फाइंड आउट करायचं आहे. 2a + 3b म्हणजे हे 2 लिहून घेणार आणि या ठिकाणी मॅट्रिक्स लिहिणार. हा 2a, a ची व्हॅल्यू काय आहे, 2 4 3 8, 2 4 3 8. राईट. हे 2a प्लस बघा, हे 2a + 3, मग ह्या ठिकाणी 3 लिहिणार. मग b आहे, मॅट्रिक्स b ची व्हॅल्यू काय आहे, 6 5 3 4. राईट. 6 5 3 4, 6 5 3 4 बघा, हे 6 5 3 4. मग आता काय करायचं सर नेक्स्ट स्टेप, तर नेक्स्ट स्टेप करायची आहे तुम्हाला ह्या 2 न याला मल्टिप्लाय करायचं आहे या मॅट्रिक्सला. त्यानंतर ह्या 3 नी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. चला मल्टिप्लाय करून घेऊया आपण. तुम्ही सुद्धा सोबत सोबत माझ्या मल्टिप्लिकेशन करा. राईट. नुसतं बघू नका, माइंड पण तुमचं चालू ठेवा. ठीक आहे, मेंटली प्रेझेंट राहा. 2 × 2 4. ठीक आहे, 2 × सॉरी ह्या ठिकाणी बघा, 2 × 2 4, 2 × 4 8, 2 × 3 6, 2 × 8 16. राईट. मी काय केलं, फक्त ह्या 2 नी जे काय नंबर्स आहे त्याला मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. राईट. हा प्लस 3 नी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. 3 × 6 18, 3 × 5 15, 3 × 3 9, 3 × 4 12. राईट. हा बघा, पुन्हा एकदा क्रॉस चेक करा. आपण घाईमध्ये एक जरी नंबर आपला रॉंग झाला तर पूर्ण प्रॉब्लेमचे मार्क्स आपले जाऊ शकतात. राईट. हा बघा, 2 × 2 4, 2 × 4 8, 2 × 3 6, 2 × 8 16. राईट. 3 × 6 18, 3 × 5 15, 3 × 3 9, 3 × 4 12. करेक्ट आहे. मग आता ह्याची ऍडिशन करून घ्यायची. ठीक आहे, खूप इझी आहे सर. राईट. हा चला, 4 + 18, त्यानंतर 8 + 15. राईट. 8 + 15, मग 6 + 9, 6 + 9, 16 + 12, 16 + 12. ठीक आहे, मग ह्याचे ऍडिशन करा. 4 + 18 22, 8 + 15. ठीक आहे, 23. 6 + 9, 6 + 9, 6 आणि 9 या ठिकाणी 1 10, म्हणजे या ठिकाणी हे 15. त्यानंतर 16 + 12, 6 आणि 2 8, आणि 1 आणि 2 सॉरी 1 + 1 2. ठीक आहे, तर हे तुम्हाला हे मिळालं आन्सर. बघा, 18 + 4 22, 15 + 8 23, 16 आणि 12 किती होतात रे, 28, आणि 9 आणि 6 15. हे मिळालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे तुम्ही लिहू शकता या ठिकाणी 2a + 3b, 2a + 3b = हे आन्सर मिळालेलं आहे. राईट.
तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता ह्या ठिकाणी प्लसच्या ठिकाणी मायनस असेल समजा, तर काय करणार त्या केसमध्ये, ह्या 2 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणार, 3 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणार, ह्या प्लसच्या ठिकाणी मायनस, म्हणजे 4 मायनस 18, मायनस आलं मायनस लिहा, प्लस आलं प्लस लिहा. आता काही विद्यार्थी म्हणतील सर मायनस बी आन्सर येते का याच्यामध्ये? हो, ठीक आहे, जे आन्सर येईल ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर 8 मायनस 15, ठीक आहे, त्यानंतर 6 मायनस 9, 16 मायनस 12, असं तुम्हाला जे जसा प्रॉब्लेम आला, जसा क्वेश्चन आलेला आहे त्यानुसार आपल्याला जायचं आहे. राईट, आपल्या मनाने काही करायचं नाही. राईट, तर हे होतं मॅट्रिक्सचं बेसिक. आता ऍक्च्युअल आपण क्वेश्चन्स बघूया. आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन, इफ A इक्वल्स टू मॅट्रिक्स 5 3 मायनस 1, या ठिकाणी 1 हा मॅट्रिक्स आहे आणि बी मॅट्रिक्स काय आहे 2 मायनस 1 आणि 3 2, फाइंड काय करायचं आहे 2A मायनस 3B. ठीक आहे, मग आता सोल्युशन मध्ये हे लिहून घ्या 2A मायनस 3B. ठीक आहे, इक्वल्स टू हा 2 मॅट्रिक्स ए काय आहे 5 आहे, 3 आहे, हा मायनस 1 आहे आणि हा 1 आहे. राईट, त्यानंतर हा मायनस 3B ची व्हॅल्यू काय आहे, हे बी मॅट्रिक्स घ्यायचं 2 मायनस 1 3 आणि हे 2. ठीक आहे, बघा मायनस काही ठिकाणी मायनस साइन आहे, काही ठिकाणी प्लस नंबर्स आहे, तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही, स्टेपनी आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, स्टेप्सनी आपण जाऊया. नेक्स्ट बघा, हे 2 न ह्याला मल्टिप्लाय करून घ्या या मॅट्रिक्सला. 2 × 5 10, 2 × 3 6, 2 × -1 -2 सर, 2 × 1 2, राईट, मायनस हे 3. ठीक आहे, या 3 नी मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 × 2 6. आता इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, हे या ठिकाणचा मायनस साइन इथं लिहिलं मी, या 3 नी याला मल्टिप्लाय केलं. इथं विद्यार्थी काय करतात मिस्टेक, -3 × 2 -6 करतात, मग आपला आन्सर जे आहे ते रॉंग होते. ठीक आहे, हे मायनस साइन मी इथं लिहून घेतलेलं आहे जशाच तसं. ह्या 3 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 2 6, 3 × -1 -3, 3 × 3 9, 3 × 2 6. ठीक आहे, नेक्स्ट 10 - 6, राईट, 10 - 6, या ठिकाणी हे 6, 10 - 6 केलं, 6 -3, 6 हा इथला मायनस आणि हे -3, हे -2 -9, राईट, हे मायनस साइन आणि इथला 9, हा 2 मायनस आणि हे 6. राईट, मग याचा आन्सर काय येईल सांगा, कोण सांगते बघा. 10 मायनस 6 किती येते रे, 10 मधून जर 6 गेले किती शिल्लक राहिले, 4 शिल्लक राहिले सर. त्यानंतर हे या ठिकाणी बघा, हे मायनस काय होते प्लस होते, म्हणजे इथं काय येईल 6 + 3 येईल. राईट, -2 -9 म्हणजे हे काय येईल -11. 2 - 6, राईट, 2 मधून जर -6 आपण केलं तर आन्सर येते -4. ठीक आहे, नेक्स्ट इक्वल्स टू 4, 6 + 3 9, हे -11 -4, राईट, -4. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता हा प्रॉब्लेम. राईट, तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या आणि नेक्स्ट प्रॉब्लेम आता मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. ठीक आहे, बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते. 2 मिनिटाचा वेळ घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवा. बघा, x = मॅट्रिक्स दिलेला आहे, y = मॅट्रिक्स दिलेला आहे, फाइंड काय करायचं आहे 3x + y फाइंड आउट करायचं आहे. बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते. बघा, x = आणि y = मॅट्रिक्स दिले, मग काय करायचं फाइंड आउट, काय करायचं आपल्याला 3x + y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सोल्युशन मध्ये या ठिकाणी लिहून घ्या
3x प्लस वाय इक्वल्स टू 3. मॅट्रिक्स x काय आहे रे? x आहे 1 आणि हा 2, हे -3 4 राईट, प्लस y मॅट्रिक्स आहे आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी प्लस y आहे आणि y ची व्हॅल्यू काय आहे? 4 5 1 -3. ठीक आहे, मग सॉल्व करा. काय येईल? या 3 नी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × -3 काय येईल? 3 × -3 -9, 3 × 4 12 राईट, प्लस या ठिकाणी याला मल्टिप्लाय काय करायचं आहे का? नाही. मग ॲज इट इज लिहून घ्या. 4 5 1 आणि -3 राईट. नेक्स्ट हे मॅट्रिक्स इथं, हा मॅट्रिक्स. मग काय करणार? 3 + 4 सॉल्व करून घेऊ आपण याला. आता 3 + 4, हा 3 + 4, 6 + 5 6 + 5, त्यानंतर -9 + 1, हे -9 + 1, हा +12 या ठिकाणी 12 + -3 12 प्लस या ठिकाणी हे -3, हा मॅट्रिक्स क्लोज. ठीक आहे, मग आता या ठिकाणी याला सॉल्व करूया. हा 3 + 4 काय येते? 3 + 4 7 येते सर. त्यानंतर 6 + 5 काय येते? 11, 6 + 5 11, -9 + 1 म्हणजे हे काय येईल? -8 येईल राईट. त्या ठिकाणी +12 आहे आणि -3 आहे, कारण की हे प्लस मायनस मायनस होते, म्हणून इथं तुम्ही अजून एक स्टेप लिहू शकता, 12 - 3. मग नेक्स्ट स्टेपला फायनल आन्सर आपल्याला मिळून जाईल 7 आणि हे 11, हे -8. 12 मधून 3 गेले, किती राहिले? 9 राहिले सर राईट. हे मिळालं तुमचं फायनल आन्सर राईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता राईट. हा प्रॉब्लेम नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया राईट. 2 मिनिटाचा वेळ घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवा. बघू कोणाकोणाला येते. चला, जमलं का? हा बघा काय करायचं. सोल्युशन मध्ये ए मॅट्रिक्स दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे आणि फाइंड आउट करायचं काय? 3a - 4b. मग मी काय करतो ह्या ठिकाणी, हे 3a - 4b लिहून घेतो राईट. मग हा आता 3a ची व्हॅल्यू किती आहे? हा मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स काय? मॅट्रिक्स मध्ये नंबर किती आहेत? 2 3 2 राईट. आणि हा 0 -1 आणि हा 5 राईट. हा -4b b ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. मग लिहून घ्या या ठिकाणी 1 2 आणि हा 1, हे 0 -1 आणि हे 3. ठीक आहे, मग काय करायचं रे? नेक्स्ट स्टेप, ह्या 3 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा, या 4 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. चला करूया. काय येईल सांगा? 3 × 2 6, 3 × 3 9, 3 × 2 6, 3 × 0 0. बघा, कोणत्याही नंबरला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं किंवा कोणत्याही नंबरने 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे राईट. हा त्यानंतर 3 × -1 -3, 3 × 5 3 × 5 15 सर, मायनस, हा मायनस इथं घेतलं आणि या 4 नी या पूर्ण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय. 4 × 1 4, 4 × 2 8, 4 × 1 4 राईट. 4 × 0 0, 4 × -1 -4, 4 × 3 12. ठीक आहे, मग आता ह्याचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं. हा चला सबट्रॅक्शन करा. 6 - 4 राईट. 9 -8, त्यानंतर 6 - 4 राईट. हा 0 -0, 0 -0. बघा हे 0 -0, -3 -4. आता इथं खूप विद्यार्थी गोंधळून जातात. हा -3 आहे, हा इथला मायनस आहे आणि हा -4 आहे राईट. एक स्टेप जास्त करावं लागली तरी लागली, पण या ठिकाणी डबल लिहायचं कारण की आपला प्रॉब्लेम चुकणार नाही. 15 - 12, 15 - 12
ठीक आहे. हा मग नेक्स्ट आता याला सॉल्व्ह करून घेऊया आपण. हा 6 - 4 किती येते रे? 6 - 4 2 सर. 9 - 8 9 - 8 किती येईल? 1. 9 - 8 1. 6 - 4 6 - 4 2 येते सर. हा 0 - 0 0 सर. राईट. हा या ठिकाणी बघा मायनस 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 प्लस होते म्हणजे हे -3 + 4 कारण हे मायनस मायनस काय होते? प्लस होते. राईट. हा 4 आहे. हा त्यानंतर हे 15 - 12 म्हणजे हे किती येते? हा 15 मधून जर 12 गेले किती शिल्लक राहिले? 3 शिल्लक राहिले. ठीक आहे. हा नेक्स्ट हा 2 1 2 हा 0 हे -3 + 4 काय येते? +1 येते कारण हे 4 मधून -3 गेलं तर 1 राहते आणि हा 3. हे झालं तुमचं आन्सर. राईट. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहा आणि ह्या मॅट्रिक्सचे आता हा फर्स्ट व्हिडिओ आहे तर ह्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी जेवढे प्रॉब्लेम घेणार आहे तेवढे सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या किंवा व्हिडिओमधनं लिहा किंवा नोट्समधनं लिहा. राईट. नोट्स मी व्हिडिओच्या खाली आपलं एक फोल्डर आहे नोट्सचं, PDF नोट्सचं, त्याच्यामध्ये नोट्स असतात तर तिथून प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या आणि रफ नोटबुकमध्ये न बघता आज जेवढे मी प्रॉब्लेम तुम्हाला शिकवणार आहे त्या संपूर्ण प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायचं म्हणजे फक्त क्वेश्चन लिहून घ्यायचं आणि न बघता सॉल्व्ह करायचं आणि तुमच्याकडे आन्सर आहेच मग क्रॉस चेक करायचं तुमचं आन्सर करेक्ट आलं की नाही. करेक्ट आलं असेल तर तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होत आहे. हे आलं नसेल तर पुन्हा सॉल्व्ह करा. जोपर्यंत तुमचं करेक्ट आन्सर येत नाही तोपर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. राईट. असं जर केलात तर 100% तुम्हाला मॅथमध्ये 100 आउट ऑफ 100 आणि पेपरमध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळतात. राईट. हा चला तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 2 मिनिटाचा वेळ घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. येते का बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते. हा बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 इफ A = 2 - 3 3 4 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. B = 4 5 3 - 2 हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि C = 3 - 1 0 6 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. फाइंड 3A + 4B - 2C करायचा आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय सॉल्व्ह केलं तरी आतापर्यंत सर आतापर्यंत फक्त 2च मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. राईट. करेक्ट आहे. पण आता ह्या ठिकाणी 3 मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि इक्वेशन मध्ये सुद्धा ह्या ठिकाणी A मॅट्रिक्स, या ठिकाणी B मॅट्रिक्स, या ठिकाणी C मॅट्रिक्स आपल्याला घ्यायचं आहे. तर घाबरून जायचं काही कारण नाही. ठीक आहे. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे ना मग 100% तुम्हाला सॉल्व्ह करता येते. राईट. हा चला आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्या आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. तर फाइंड काय करायचं आहे 3A + 4B - 2C = ठीक आहे = आता या ठिकाणी आपण काय करूया. हा ही जी लाईन आहे ह्याची आपल्याला गरज नाही. राईट. या केसमध्ये आपल्याला गरज नाही. ठीक आहे. हा म्हणजे आपल्याला समोर स्पेस मिळते. 3A मग काय करायचं 3A मॅट्रिक्स काय आहे. हा चला A मॅट्रिक्स इथे लिहून घ्या. 3A मॅट्रिक्स काय आहे 2 - 3 आणि हा 3 4. राईट. 3A प्लस बघा या ठिकाणी प्लस हे काळजीपूर्वक घ्यायचं. प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. प्लस आहे मग +4 कोणता मॅट्रिक्स दिलेला आहे B मग B मॅट्रिक्सची व्हॅल्यू घ्या 4 5 या ठिकाणी 4 5 3 - 2. राईट. ठीक आहे. हे 4 आहे. राईट. त्यानंतर -2C. ठीक आहे म्हणजे -2 आणि ह्या ठिकाणी C मॅट्रिक्स काय आहे 3 - 1 आणि या ठिकाणी 0 6. ठीक आहे. हे 0 6 लिहून घेतलं आपण. बघा जे काही इक्वेशन होतं त्या इक्वेशन नुसार हे मॅट्रिक्स लिहिलं तरी एकदा क्रॉस चेक करायचं. मॅट्रिक्स आपण बरोबर लिहिलं का, त्याच्यातले नंबर्स बरोबर लिहिलं का, साइन बरोबर लिहिली का.
राईट. तर हे सर्व व्यवस्थित लिहायचं तरच आपला प्रॉब्लेम करेक्ट येणार आहे. एक जरी आपलं प्लस मायनस झालं किंवा एखादा 0चं 1 झालं, 1चं 0 झालं तर पूर्ण आन्सर आपलं रॉंग होणार आहे. मॅट्रिसेस या चॅप्टरमध्ये किंवा मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला हे खूप काळजी घ्यायची आहे. राईट. हा चला आता नेक्स्ट काय करायचं रे बाळांनो. सर ह्या 3 नी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. चला 3 × 2 6, 3 × 3 -9 कारण मायनस आहे. 3 × 3 9, 3 × 4 12. राईट. प्लस ह्या 4 नी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. 4 × 4 16, 4 × 5 20, 4 × 3 12, 4 × -2 -8. ह्या -2 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. 2 × 3 6, 2 × -1 -2, 2 × 0 0, 2 × 6 12. राईट. मग काही विद्यार्थी आता ह्या दोघांचे ऍडिशन करणार, मग पुन्हा ह्याच्यामधून हे मायनस करणार. तसं करायच्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही केला तर चालते. हा नंबर घ्या प्लस हा नंबर करा मायनस हा नंबर घ्या. त्यानंतर हा नंबर घ्या प्लस हा नंबर मायनस हा नंबर. डायरेक्ट केलं तरी चालते किंवा ह्या दोघांची ऍडिशन करून मायनस केलं तरी चालते. ठीक आहे. पण ही तुम्हाला जी सगळ्यात इझी आणि सोपी मेथड आहे ती मेथड मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. राईट. हा चला 6 + 16 -6. राईट. हा त्यानंतर -9 +20 मायनस आणि हा मायनस. ठीक आहे. म्हणजे हा -2 म्हणजे मायनस ह्या ठिकाणी प्लस होते. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. राईट. हा त्यानंतर 9 + 12 -0 राईट. 9 + 12 -0. मग नेक्स्ट 12 प्लस -8. राईट. हे 12 + -8 -12. ठीक आहे. 12 + -8 -12. ठीक आहे. हा मग आता काय आन्सर येईल रे. बघा हे +6 आहे हे -6 आहे 0 होऊन जाईल. राईट. +6 -6 0 होईल. म्हणजे इथं काय येईल हे +6 -6 0 झाला म्हणजे 16 येईल. तुम्ही हेच कॅल्सीवरती सुद्धा करू शकता. ठीक आहे. मग इथं हे -9 आहे. -9 हे मायनस प्लस होते. ठीक आहे. मायनस प्लस झाल्यामुळं हे 20 + 2 येते म्हणजे 22 -9 किंवा 20 मधून तुम्ही -9 करा 11 येईल. 11 + 2 13. राईट. या ठिकाणी काय येईल 13. किंवा तुम्ही इथं आता काही विद्यार्थ्यांना जर लक्षात येत नसेल तर आपण एक स्टेप जास्त करूया. ठीक आहे. हा हे -9 + 20 किती येते. -9 + 20 -9 + 20 11. राईट. आणि 11 कोणता प्लस कारण +20 आहे. मायनस प्लस म्हणजे हे +2. राईट. मायनस प्लस 2. त्यानंतर हे 9 + 12 आणि -0 0 मधून मायनस केलं 0 जर मायनस केलं काही फरक पडणार नाही. हे 12 + 9 करायचं किती येते 21 येते सर. राईट. हा त्यानंतर हे +12 -12 0 होऊन जाते आणि काय शिल्लक राहील फक्त -8. ठीक आहे. मग फायनल आन्सर जे आहे फायनल आन्सर काय येईल रे. फायनल आन्सर इथंच आपण ऍडजस्टमेंट करूया. हे 16 11 + 2 13 हे 21 आणि हा -8. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. ठीक आहे. तर हा एकदम इझी प्रॉब्लेम होता. फक्त तुम्हाला काय करायचं होतं फक्त ह्या ठिकाणी जे ऍडिशन आहे ते व्यवस्थित घ्यायची होती. राईट. हे व्यवस्थित तुम्हाला ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर हे व्यवस्थित लिहून घ्या नोटबुकमध्ये आणि प्रॅक्टिस करून बघायचं. न बघता ह्याची प्रॅक्टिस करून बघायचं. जोपर्यंत तुम्हाला सॉल्व करता येत नाही तोपर्यंत ह्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपला जो सेकंड टॉपिक आहे सेकंड चॅप्टर आहे मॅट्रिसेस हा स्टार्ट झालेला आहे. तर याच्यावरचे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. राईट.
मॅक्झिमम मी तुम्हाला जे आतापर्यंत पेपरमध्ये आलेले प्रॉब्लेम आहेत किंवा वेगवेगळे बुक रेफर करून, आता माझ्याकडे 4 टाईप्सचे बुक रेफर करून तुम्हाला पॉलिटेक्निकला जे काही मटेरियल लागते ते मॅक्सिमम देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि एवढं 100% सांगू शकतो मी जेवढे प्रॉब्लेम शिकवलेले आहेत तेवढे तुम्ही 100% प्रॉब्लेम सॉल्व करा, 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. राईट. फक्त पेशन्स ठेवायचं, प्रॅक्टिस करायचं, दररोजच्या दररोज आपले व्हिडिओ येत जातील, जेवढे दररोज शिकवलेले आहेत ते परफेक्ट करायचं. राईट. तर तुम्ही ह्या पद्धतीनं जर गेलात तर 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. आता आपलं हे पॅटर्नच आहे. आता पूर्ण मॅट्रिसेसचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स घेणार, मग त्यानंतर लास्टला जे प्रिव्हियस इयर पेपरमध्ये मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम आलेले आहेत ते घेणार. म्हणजे तुम्हाला पण लक्षात येते सरनी जे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत त्याच्या सारखेच प्रॉब्लेम पेपरमध्ये येत आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला कॉन्फिडन्स येते. राईट. ठीक आहे. आणि हे एकदा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की आपल्याला पूर्ण मॅथ बद्दल कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल इंटरेस्ट तयार होतो आणि आपण मॅक्सिमम प्रॅक्टिस करून आपल्याला रिझल्ट याच्यामध्ये आपल्याला मिळवता येते. बघा, मॅथ असं आहे, समजलं तर तुम्हाला खूप इंटरेस्ट येते, म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त करावं वाटतं. आणि जर समजलं नाही तर मग मॅथचं जर बुक घेतलं मग लगेच झोप लागते. ठीक आहे. ज्यांना मॅथ समजणार त्यांना सगळ्यात लवकर झोप लागते. राईट. आणि ज्यांना समजते त्याची झोपच उडून जाते. ठीक आहे. असा हा आपला सब्जेक्ट आहे. आता बघा, तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे, का झोपायचं आहे का झोप तुमची उडवायची आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.